मागील काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर कापूस बाजारामध्ये जी आहे ती मोठ्या प्रमाणावर कापसाच्या दरात घसरण झालेली होती। 7200 ते 7500 पर्यंतच कापूस जो आहे तो प्रति क्विंटल विकला जात होता, परंतु आता जर आपण पाहिलं तर जवळपास 700 ते 800 रुपयाची वाढ जी आहे ती संपूर्ण कापसाच्या दरामध्ये झालेली आहे। शेतकऱ्यांनी आपला कापूस विकला आणि त्यानंतर आता वाढ जी आहे ती झाली आणि त्यामुळे याचा एकंदरीत फायदा जर आपण पाहिलं तर व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं पाहायला मिळत आहे। एकीकडे जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना पैशाची गरज होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी 7500 प्रति क्विंटल जो आहे तो कापूस बाजारपेठेमध्ये विकला होता, परंतु आता जर आपण पाहिलं तर कापसाचे दर जे आहेत ते वाढलेले आहेत। मोठ्या प्रमाणात कापसाच्या दरामध्ये जी आहे ती वाढ झालेली आहे, त्यामुळे याचा फायदा व्यापाऱ्यांना होत आहे। भाव जरी वाढले असले तरी मात्र शेतकऱ्यांना जो आहे तो याचा फायदा होत नाही। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सध्या डॉलरचे मूल्य वाढलेले आहे, शिवाय क्रूड ऑइलच्या दरात देखील वाढ झाल्याने कापडासाठी लागणाऱ्या पॉलिस्टरच्या किमतीत वाढल्या आहे, सोबतच सरकीच्या दरातही वाढ आहे। त्यामुळे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जर आपण पाहिलं तर रुईचा दर 71 सेंट पर पाऊंडवर पोहोचला आहे। त्यामुळे हंगामात जर आपण पाहिलं तर पहिल्यांदाच यावर्षी जवळपास 8400 ते 8500 रुपये प्रति क्विंटल जे आहे ते कापसाच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। अमेरिकन डॉलरचे मूल्य जे आहे ते वधारलेले आहे, त्याचा थेट परिणाम जर आपण पाहिलं तर कमोडिटी मार्केटवर झाला आहे। तसेच क्रूड ऑइलच्या कच्चे तेल किमतीही वाढल्या आहेत, त्यामुळे जवळपास धाग्यामध्ये जर आपण पाहिलं तर 30 ते 35% वाढ झालेली आहे। याचा परिणाम कापसाच्या दरावर झालेला आहे। कापूस जरी वाढला असला तरी मात्र याचा फायदा मोजक्याच शेतकऱ्यांना होत आहे, कारण मागील जवळपास 3 महिने कापसाचे दर जे आहे ते स्थिर होते। 72 ते 7500 रुपये प्रति क्विंटल इतकाच कापसाला दर मिळत होता, परंतु भाव वाढणार नाही असं शेतकऱ्यांना वाटत होतं। त्यामुळे शेतकऱ्यांनी जो आहे तो आपला कापूस विकला होता, परंतु आता जर पाहिलं तर दुसरीकडे कापसाच्या दरामध्ये जी आहे ती मोठी वाढ झालेली आहे। मात्र वाढ झाली असली तरी मात्र शेतकऱ्याला मात्र याचा फार मोठा फायदा होत नसल्याचं जे आहे ते तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।